हॅलो. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर वैभव पाटील आपण पाहताय अष्टपैलू कामगिरी केली संतोषजी जंगम साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पंच फक्त 1 मिनिट थांबा कारण दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी येणं आवश्यक आहे. एक प्रतिनिधी बाकी आहे तर चला मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय मिस्टर वैभव पाटील. काय अष्टपैलू कामगिरी जबरदस्त केलंय. वैभव आपल्या समोर जोडले जातील. वैभव एकंदरीत कसं वाटतंय ज्याप्रमाणे शेवटच्या सुरुवात तर चांगली झाली होती त्यानंतर मधल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत. इंडिंगला चांगल्या धावा आल्या. करणने चांगली गोलंदाजी केली. कसं कौतुक करेल. सर्वांनी चांगलाच प्रयत्न केला रन डिफेन्स करण्याचा. तसे सर्वांनी फिल्डिंग आणि कॅच पण चांगले पकडले त्यामुळे बॉलिंगला चांगला वाटलं. आणि आशिषजी भोईर साहेबांच्या माध्यमातून मात्र 2 पेप्सी 2.5 लिटर 2.25 लिटरच्या पूर्ण टीमसाठी आशिषजी चांगला सपोर्ट करतायत त्यांच्यासाठी. त्यांच्याकडनं मात्र तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेल. जाऊया मॅचचा. जशी मॅचला सुरुवात होईल पण एकदा तुकाराम मांगेलचा आपल्यासोबत जोडले जाते. थँक्यू सो मच. 6 वाजून 8 मिनिटांनी पहिला बॉल या ठिकाणी पडला आहे आणि आपण आभार व्यक्त करू कौशिक राऊत. कालच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर समालोचन कौशिकने केलं. खरं तर एखाद्या स्टेजवरती जाऊन नितीन सर मायक्रोफोन हातामध्ये घेणं त्याच्यासाठी देखील फार मोठी हिंमत लागते आणि वय वर्ष 17 आणि आता जी समालोचन क्षेत्रामध्ये त्याने केलेली सुरुवात आहे ना येत्या काळामध्ये पालघर समालोचन क्षेत्राच्या इतिहासामध्ये हे नाव देखील आवर्जून स्वतःची एक वेगळी ओळख बनवेल. तर बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी कौशिक राऊत यांना आपण या ठिकाणी देऊयात. दांडीवरून या स्पर्धेमध्ये आले. खूप सुंदर समालोचन ॲज अ गेस्ट कॉमेंटेटर म्हणून त्यांनी शिवनेरी चषकामध्ये केलं त्याबद्दल त्यांचा आभार. पहिल्याच बॉलवरती काय घडलं नितीन सर तर विकेट आली. म्हणजे सुरुवाताना कॅप्टननं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि व्हेरी फर्स्ट बॉल विकेट काढून ती योग्य आहे हे सांगत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला नैनेश किनी. काही जबरदस्त सुरुवात झाली की आपण पाहू शकतात. पहिल्याच बॉलवर विकेट्स प्राप्त केलाय. हो खोलवर टप्प्याचा चेंडू इथून खोदून काढला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण केलाय. डेंजर झोन एंडकडे होते फलंदाज. इथे 1 धाव परिपूर्ण केले जाईल. टीमची सुरुवात झालंय 1 धावाने खातं खोललं गेलंय. धाव फलकावर 1 धाव लागतंय. ओमकार सर चांगली झाली आहे सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. मात्र पाहूयात मागच्या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली होतानाच आपण पाहिली होती बट त्यानंतर फिनिश काय सुपर्ब केलं होतं. युवा ग्रुप विठ्ठलवाडीनं तो सामना जिंकताना आपण पाहिलं. पहिला सामना जिंकून युवा ग्रुप विठ्ठलवाडी विजयाच्या दिशेनं पुढे सरकली आहे. काल 2 टीम्स आपण पाहिल्या ज्या 2 टीमनं काल टेबल टॉप केलं. त्यामध्ये एक नाव होतं द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसरं नाव होतं जय भवानी जलसार. हे 2 संघ कालच्या दिवसामध्ये आपल्याला सफाळे अगदी जे क्रिकेट विटी लाईनचं आपण पाहिलं त्यातून टेबल टॉप करताना दिसले. आज आमंत्रित संघात मॅच नंबर 2 सुरू आहे. चामुंडा स्पोर्ट विरातन खुर्द सध्या बॅटिंग करते मनाचे राजे वेढीच्या समोर. गोलंदाज तयार. इथे लागली या बॅटची कडा. ज्या रिॲक्शन्स आहेत ना गोलंदाजाच्या खूप काही सांगून जातात आणि यष्टीरक्षकानं सोडलाय त्या ठिकाणी झेल. काही जबरदस्त सुरुवात झालंय. नैनेश किणी आपण पाहताय 4 बॉलची समाप्ती झालंय. 1 धाव परिपूर्ण केले गेले. 1 विकेट इथून पतन झालंय. म्हणजे सुरुवात तर चांगली झालंय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन टीमकडे आपण पाहतायत नैनेश किती स्वतः कॅप्टन आपण पाहू शकतायत. हो मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॅटच्या रडारवर चेंडू आला नाहीये. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल अगदी 2 अंकावर. 2 धावा 5 चेंडूची अगदी समाप्ती झालंय. षटक क्रमांक आपण पाहतायत पहिलं. नैनेशचं सर कौतुक करावं लागेल. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी सध्या तो करतोय. एखादा मोठा फटका जर फिनिश करताना आला तर थोडंसं जे दबाव बनलंय ना ते थोडं कमी होऊ शकतं कारण एक सरप्राईज गिफ्ट देखील आहे. यानंतर बॅटिंग टीम या ठिकाणी आपण पाहता मनाचे राजे वेढीसाठी या बॉलवरती काय त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल की दबाव कोणावरती
या ठिकाणी जाणार. षटक सुरू मैदानावरती पहिलं. चांगला बॉल. तर चला पहिल्या षटक संपलं. 2 रन पेनल्टीच्या आपण ॲड करूयात. विथ द ड्रेस कोड तुमचा 12th मॅन यायला हवा. जरी शूज नसतील चालतील. ट्रॅक आणि टी शर्ट कंपल्सरी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे 2 रनची पेनल्टी या ठिकाणी लागती आहे. ती म्हणजेच टीम मनाचे राजे वेढी म्हणजे सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळी टीम चेससाठी उतरेल त्यावेळी त्या पेनल्टीच्या रन्स आपण ॲड करू. चामुंडा स्पोर्ट विरातन खुर्द टीमच्या बॅटिंग कार्डवरती. सर पहिलं षटक संपलंय आणि धावफलकावरती धावा आपण पाहताय 2 झाल्यात. म्हणजे शून्यातून सुरुवात या ठिकाणी करावी लागेल. आणि विराथन असं नाही आहे की तुम्ही आउट ऑफ विलेज खेळताय, आउट ऑफ सिटी खेळताय. तुम्ही तुमच्या होमग्राऊंडवरती आहात आणि नियमावली सगळ्यात आधी आपल्यापासून जर स्ट्रिक्ट झाली तर पुढे जाऊन ती फॉलो केली जाईल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की जी नियमावली आहे ती सगळ्यांसाठी सारखी आहे. हरकत काही नाही आहे. पहिल्या षटकात 2 झाले. त्या 5 ओव्हरमध्ये इथनं देखील 70 बनू शकते आहे टीम. ती म्हणजेच बॅटिंग करत असताना चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. लक्ष लागलाय. स्पेशली मी म्हणेल डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाकडे. त्याच्याकडे एक क्षमता. जरी आकाशनं 2 बॉलचा सामना करून एक सिंगल घेतली आहे बट त्याचा बॅटिंग स्टान्स तुम्ही पाहिला ना तर समोर गोलंदाजाच्या मनामध्ये एक भीती निर्माण करू शकतो. इतका स्लॉगर आणि इतका पिंच हिटर तो बॅटर. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 2. टप्पा पडला. एक्स्ट्रा बाउन्स. लक्ष स्क्वेअरलेग अंपायर्सकडे लागलाय आणि हा आलाय व्हाईट बॉलचा इशारा. आणि त्या सोबतीनं मुन्ना सर कळवतायत उमेश केणी सरांपर्यंत मेसेज की हा 1 फॉर दी ओव्हर देखील एक एक्स्ट्रा ॲड झाली आहे. डावफलक पोहोचले 3 वरती. 3 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. स्वप्नील केणी हा गोलंदाज. पहिले षटक काय सुरेखरित्या हाताळलं गेलं. त्यानंतर हा व्हाईट बॉल आलाय. स्वप्नील केणी ओहो बागपुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. तिथे चांगले क्षेत्ररक्षण झाले परंतु खराबपैकी पाहायला मला चेंडू निघून जाते अगदी सीमारेषेच्या दिशेने. तिथे प्रोडक्शन आहे. आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 ने पुढे. 5 धावा स्कोर कार्डवर. काय अगदी आपण पाहिलं तिकडे बॅकअप क्विक आला. अन्यथा अजून काही रन्स एक्स्ट्रा मिळू शकले असते. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती राहिला गोलंदाजी करणाऱ्या टीम मनाचे राजे वेढीच्या नावावरती. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं ना तर ओव्हर नंबर 2 P2 सुरू आहे. समोर एक डीप मध्ये लॉंग ऑफ. ऑन साईडला लॉंग ऑन एक मिड विकेट सेट केलाय. गोलंदाज तयार आहे. शफल झाले होते. फाईन लेगच्या वरनं उडवायची मोठी संधी होती पण थोडा पडल्यानंतर ना बॉल थांबलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि चेंडू चाललाय या ठिकाणी डॉट. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढील बॉल. समोर ड्राईव्ह केला. डीप मध्ये लॉंग ऑनला फील्ड. चेस फील्डसाठी आणि एक सिंगल. आणि या ठिकाणी शुभागमन झाला. सन्माननीय सदानंदजी किणी साहेबांचं जे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. तर दादांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती सदानंदजी किणी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे या आपण शिवनेरी चषक आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. सर फार शांत सुरुवात आहे. आता खेळपट्टीने रंग बदलायला सुरुवात केली आहे. काय म्हणाल? नक्कीच आपण पाहतोय थोडीशी धीमी सुरुवात पाहायला मिळालंय. इथे पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉल. उमेश सरांचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7 धावा स्कोर कार्डवर. इथून एक धाव खूप महत्वाची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कारण सुरुवात चांगली झाली नाहीये. एक धाव कशाही धावा कशा येऊ दे धावा आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. इथून 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. एखादा चौकार एखादा षटकार दिलासा देऊन जाईल चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमला. बॉल तयार. टप्पा पडला. खूप 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 बाहेर होता बॉल कारण जसे बॅटर शफल झाले ना त्याला फॉलो केलं आणि चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि अजूनही दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. काही व्हाईट बॉल्स जरूर आले आणि 2 डॉट टाकून ते व्हाईट बॉल त्यानं कव्हर केलेत. चांगला राहिला आतापर्यंत स्पेल गोलंदाज स्वप्नीलचा. अजून एक डॉट बॉल. आज रन्स कालच्या दिवसाप्रमाणे खोऱ्यानं बनताना दिसत नाही आहेत. पहिला सामना आपण पाहिला 60 धावा मैदानावरती उभ्या झाल्या आणि 60 धावा डिफेंड करताना एक मोठ्या फरकानं विजय मिळवला युवा ग्रुप विठ्ठलवाडीनं. आणि आता या मॅच मध्ये देखील 50 बनतील 60 बनतील हा प्रश्न अजूनही बाकी आहेत.
स्वप्नील तयार. इथे फटका फसलाय, बॉल हवा होता, कॅचचा कॉल आणि फायनली झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचललाय, थर्डचा कॉल आहे, थ्रो खराब आला. थोडंसं लेझी क्रिकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 धावेच्या मदतीनं हे दुसरं षटक संपन्न झालंय आणि 2 षटकं संपल्यानंतर 5.00 या सरासरीनं धावफलकावरती धावा 1/10 टीम बॅटिंग करतीये विराथन. मनाची राजेवेडी सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते विराथन खुर्दच्या विरुद्ध. बॅटिंग खरं तर टॉस जिंकून त्यांना अपेक्षित होती आणि सध्या जो निर्णय त्यांच्या वाट्याला आलाय तो सध्या कदाचित महागडा ठरतोय की काय असं चित्र त्यांना वाटू लागलंय. बट क्रिकेट 1 ओव्हर 20-22 देखील येतील. रिक्वायर रन रेट 10 वरती सहज तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण करंट रन रेट त्याच्यासाठी हेल्थी ठेवणं खूप गरजेचं आहे. 2 षटकं 10 झालेत, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या मॅचचा पहिला बॉल पडलाय तो म्हणजे 6:08 आणि आता वेळ झाली आहे 6:17. म्हणजे मागच्या 9 मिनिटांमध्ये 2 षटकं बरोबर तुम्ही वेळेवरती टाकलेत. विदिन 25 मिनिट्स तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचीच आहेत. या गोष्टीची काळजी टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आपल्याला घ्यायची आहे. कॅप्टन स्पेशली लक्ष असू द्या गोष्टीकडे. ईशान किनी गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात होईल. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय आणि या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली नाहीये. फक्त 5च्या सरेसने 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. इथे फटका फसला गेलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली, सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. तब्बल दुसरा धक्का लागतोय तो टीम मनाचे राजे वेडी या टीमला. गॉन. नगरीमध्ये आपण पाहतायत शिवनेरी चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत. अगदी आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाल्यात सदनजी केणी साहेब, ग्रामपंचायत विराथन खुर्द. 3000 रुपयाची भरीव देणगी ते मंडळाच्या वतीने त्यांचेही मनपूर्वक आभार असेल. इथे आपण जाऊया मैदानच्या आतमध्ये. सर्वेश शेलार 2 बंधूची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाले. सर्वेशचा उल्लेख केला तर मॅगी नावाने जास्तीत जास्त पसंती मिळालंय. इथे क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येतो. एक धाव परिपूर्ण केली जाईल. सिंगलच्या मतीनं टीम जाऊन पोहोचेल 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा, तब्बल 2 गडी बाद. थोड्याशा धीम्या गतीने आपण सुरुवात पाहतोय. मनाचे राजे वेडी, परंतु इथून पलटवार करावा लागेल या टीमला आणि इथून 50-55 धावा उभ्या कराव्या लागतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावर. सुंदर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहतायत. जबरदस्त आयोजन नियोजन मानाचा मुजरा असेल आमच्या सर्व आयोजक टीमला, कारण जवळजवळ 20 ते 25 दिवस या मैदानासाठी सातत्यानं त्यांना मात्र खर्च केले गेलेत. ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतायत. निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं हे सुंदर मैदान आपण पाहतायत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतायत. 2 बॉलची समाप्ती आली. धावसंख्या आपण पाहतायत तर 11 धावा 2 गडी बाद. इथून धावसंख्येला आकार द्यावा लागेल. वाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तद्वार सिंगल परिपूर्ण केले गेलंय आणि या सिंगलच्या मतीने टीम जाऊन पोहोचेल 12 अंकावर. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोड्याशा धीम्या गतीने एखाद षटक आपण 15 ते 20 धावांचं मनाच्या राजे याच्यासाठी जर येत आहे तर इथे फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल, परंतु चांगली गोलंदाजी केलंय, कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालंय चामुंडा स्पोर्ट्स विराथन. गोलंदाज पुढे मार्कवर सज्ज होतोय ईशान, एक युवा गोलंदाज आहे. इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल खाली. विकेट क्रमांक 3 धक्का लागतोय. मनाचे राजे वेडी या टीमला 12 या धावसंख्येवर. गॉन.
जे आपण पाहू शकतात 12 या धावसंख्येवर तब्बल 3 गडी बाद झाल्यात. इथून यशला चांगली बॅटिंग करावी लागेल. यश या संघाचा बाहुबली फलंदाज आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु कौतुक करेन मी गोलंदाज, तिन्ही गोलंदाज काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. सुंदर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालंय. हो 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 सुंदर अप्रतिम काय चेंडू हाताळला जातोय मिस्टर ईशान. एक युवा टॅलेंट आपण पाहू शकतात. 5 बॉलची समाप्ती आणि धावा खर्च केल्यात फक्त 2, त्यामध्ये 2 विकेट्स जरूर प्राप्त केल्यात. सुंदर अप्रतिम 12 धावा स्कोर कार्डवर शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केलाय. इथे डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. 3 षटकाची समाप्ती. टीमची टोटल पाहिली तर 12 धावा तब्बल 4 गडी बाद. ऐकूया एक सुमधुर संगीत. तर असं संगीत अंगावरती शहारा निर्माण करणारं नाव म्हणजे छत्रपती संभाजी. मागचं षटक अगदी आपण पाहिलं असेल. वय वर्ष अवघ 14 आणि पुन्हा एकदा हा गोलंदाज आज इतकं सांगताना दिसला. एज इज जस्ट नंबर. आणि या गोलंदाजानं आल्यानंतर फक्त इतकंच सांगितलं पुन्हा एकदा सफाळे टेनिस बॉल क्रिकेटला. माना की उम्र ईशान गिनी की कम है लेकिन हौसले उसके बुलंद है. आणि फक्त 2 धावा खर्च करत 2 विकेट्स देखील त्यानं काढले. आणि या मॅच मध्ये पारडं अगदी भारी झालंय. ते म्हणजेच टीम आपण पाहताय चामुंडा स्पोर्ट्स विराथन. ऑन साइडला लॉफ्ट करायचं होतं, प्रॉपरली कनेक्टच होत नाहीयेत बॉल. आज खेळपट्टी इतकी साथ देते ना गोलंदाजांना की आता असं वाटू लागलंय की 6 ओव्हर 50-55 बनल्या तर मॅचेस आज खूप क्लोज जातील. आज खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आज छत्रपती शिवरायांची शिवजयंती आहे. एक दिवा आवर्जून आज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर लावा. कारण राजे तुम्ही होतात म्हणून दारासमोर दिसली तुळस, मंदिरावरती कळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिलं सौभाग्यनीचं कपाळ. राजे तुम्ही होती म्हणून पाहिली या स्वराज्यानं हिंदव्या स्वराज्याची सकाळ. फटका चांगला चाललाय फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतो एक दमदार षटकार. मार्गवाद नूरा आहे असं म्हणायला मैदानावरती देखील हरकत नाहीये. कारण तब्बल 19 बॉलची वाट पाहिल्यानंतर या इनिंग मधला पहिला षटकार आला. मागच्या मॅच मध्ये चेस करताना 60चं 18 बॉल नंतर चौकार आला होता. इथे पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना पहिल्या डावात 19 बॉल नंतर या मॅचची पहिली बाउंड्री आली आहे. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. धावफलक 6 ने पुढे जात आहे आता वेगात. टप्पा पडला, चालला बॉल वाईड लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा एक्स्ट्रा रन. त्या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. उमेश केणे सरत अंपायरच्या भूमिकेत. नुकतंच झालेलं भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगतातील विश्वचषक, त्याचं नाव स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर काम करताना उमेश सरांना आपण पाहिलं. इथे लाईन चांगली. अपील हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती. हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती. आणि लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी रन्स, या ठिकाणी स्कोर कार्ड वरती एक सिंगल जोडली जाते. पुन्हा एकदा जर का सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज आपण ईशानला पाहिलं
तर त्याची मजा काहीतरी वेगळी येईल. या पाहूयात टीम कॅप्टन कुणाला आणतात. मंगेशला या ठिकाणी सेकंड स्पेलमध्ये आणलाय. स्वप्नील, ईशान कुणाला कंटिन्यू केला जाईल त्याकडे देखील लक्ष नितीन सर आपला जरूर लागलाय. आणि आज ना संधी आहे टीम विराथनकडे ईशानच्या गोलंदाजीची टेस्ट करायची, कारण आज मॅच तुमच्या हातात आहे. सामन्यामध्ये पकड आहे, रन्स कमी झालेत. क्लीन बोल्ड, सुंदर, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज दोन्ही टीमनं आवर्जून या दोन्ही टीम्सला तुम्ही फार जवळून पाहिला. खरं तर सफाळ्याचं क्रिकेट अगदी तुम्ही फार जवळून अनुभवलंय. का वाटतं सर विराथन अगदी होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज घेते असं म्हणायला हरकत नाही, कारण तिकडे घरच्या पाठीराख्यांचा देखील एक सपोर्ट असतो. आणि काल देखील आपण पाहिलं तुषार विराथनसाठी खेळताना अर्धशतक काल त्याच्या बॅटमधनं आलं. ज्या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक विराथनच्या स्टार तुषारच्या नावावरती राहिलं. इथे किती रन्स बनायला पाहिजे जेणेकरून वेडी फाईट करू शकेल? इथून 45-50 धावा एक फायटिंग स्कोर असू शकेल, कारण पण विराथन संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. परंतु आज काय सुरुवात केलंय, गोलंदाजीचं कौतुक करेन. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. चेंडू फेकून झाल्यात गोलंदाज सांगतायत. एकूण 5 म्हणजे अंतिम बॉल असेल. धावसंख्या 22 रन. असं वाटतं जोडी जमतय तोपर्यंत एक विकेट जरूर प्राप्त केला. आणि अडचणीत पुन्हा एकदा आलंय टीम मनाचे राजे वेडी. षटक क्रमांक समाप्त झालाय. 4 टीमची टोटल 22 तब्बल गडी बाद झाल्यात 5. नेक्स्ट मॅच असेल दोन्ही टीमला विनंती असेल वागदेव कार्डी टीम आणि कार्डी भाऊ टीम दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचं आहे. 6 षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस या गोष्टीची काळजी नेक्स्ट मॅच खेळणाऱ्या दोन्ही टीम कॅप्टनने घ्यायची. चला कमॉन डीजे एक सॉन्ग होऊन जाऊ द्या. फरमाईश आपल्या भावाची. निघून गेला आणि आता आज पुन्हा तो मेला असता बाबा. एकदम हार्ड स्टेप होती. थांब आज तू, आजची रात्र तुझीच आहे. टीमची टोटल धावफलकावर आपण बघताय 22. सेकंड स्पेल मध्ये आणलाय स्वप्नीलला. खरं तर अपेक्षा होत्या, मी म्हणाल मला स्वतःला, की इथनं ईशानला आणला जाईल, कारण 2 रन खर्च करत 3 विकेट्स काढले. महत्वाचं ते नाहीये की या मॅच मध्ये तो सक्सेसफुल झालाय. इकडे आपण काय म्हणालो की ईशानच्या गोलंदाजीची टेस्ट जर आज करायची ना विराथनला, तर आज त्याला सेकंड स्पेल मध्ये आणणं गरजेचं होतं. का कॅप्टनचा रोल काय असतो की पुढचं भविष्य तयार करणं. जसं भारतासाठी सौरभ गांगुलीनं केलं. इथे फटका चांगला आहे. शॉट ऑफ दी इव्हनिंग, शॉट ऑफ दी मॅच, शॉट ऑफ दी शिवनेरी ट्रॉफी टुर्नामेंट अँड प्ले बाय बॅटर जय. ज्याच्या नावामध्ये जय त्यानं केलाय जयच्या नावाचा जय जयकार. आणि हा आला स्विच हिटचा षटकार. षटकार जरूर पाहिल्यात. 12 धाबांचं योगदान दिलं. सध्या टीमची टोटल 29 मध्ये 12 धाबांचं योगदान सध्या जय आपण पाहतायत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर स्वप्नील केणी सज्ज होतोय. षटक क्रमांक आपण 5. उलटॉस बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट रिझन मध्ये एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धाबा इथून परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धाबांची टीम जाऊन पोहोचेल 31-31. धावसंख्येला आकार देण्याचं सध्या काम चालू आहे आणि इथून आणखीन 20 ते 25 धाबा जोडाव्या लागतील. 31 रन्स. स्कोर कार्ड लॉस ऑफ 5 विकेट्स. सध्या षटक क्रमांक आपण पाहतायत 5वा मार्गस्थ आहे.
चला वाघदेव खार्डे टीम आणि खार्डी भाऊ टीम आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट इथून घेऊन जायची आहे, फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवा आणि 5 षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन्स, दोन्ही टीम आपण पाहिल्या तर एकाच गावातनं बिलॉंग करणाऱ्या टीम असतील. नेक्स्ट मॅच वाघदेव खार्डी विपक्ष खार्डी भाऊ टीम, दोन संघ एकमेकांसमोर असतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 रन्स 32. आज रोहनकडे संधी असेल, चांगली बॅटिंग करावी लागेल रोहनला, कारण टीम सध्या संकटात आहे, संकट मोचक ठरावं लागेल. फुलटॉस बॉल होता तिथे बॅटचा फेस ओपन केलाय, क्षेत्ररक्षक पाठला करतात, चेंडू अगदी वेगाने सीमारेषा पार, हाय तोय नशिबाचा चौकार 4. त्यानंतर आता कुठेतरी वाटू लागलं ना मैदानावरती की आता वेडी देखील प्रयत्न करतीये, तर नशीब देखील त्यांच्या बाजूने साथ देऊ लागलाय आणि या चौकारानं धावफलक स्कोर कार्ड वरती एक आता सन्मानजनक लक्ष्यापर्यंत ही टीम पोहोचली आहे. आणि स्वप्नीलला सेकंड स्पेल मध्ये कॅप्टननं आणलं जरूर, पण या षटकामध्ये काय घडलंय, तब्बल 13 रन्स आलेत. कदाचित नियतीला देखील मान्य नव्हतं की इथनं ईशानचा स्पेल थांबवला जावा, डिझर्व करत होता आज तो या मॅच मध्ये. पण स्वप्नील देखील तितकाच चांगला प्रतिभा संपन्न गोलंदाज, सध्या तो थोडासा अपयशी ठरलाय, पण पहिलं षटक त्यानं फार सुंदर टाकलाय. बघूयात कमबॅक स्वप्नीलच्या माध्यमातून कशा प्रकारे केला जाल. गोलंदाज तयार आहे स्वप्नील, षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आता कमबॅक झाला, आता कमबॅक झाला. टप्पा पडल्यानंतर आज ना गुडलंड स्पॉटवर ना बॉल कधी उसळी घेतोय, कधी थोडा खाली राहतोय, आज डिफिकल्ट आहे फलंदाजांसाठी इकडे शॉट अटेम्प्ट करणं. जर तुम्ही व्ही शेप मध्ये बॅटिंग करताय, लॉफ्टेड शॉट खेळताय, तर आज तुम्ही रन्स बनवू शकताय मैदानावरती, बट कव्हर्सला कापणं, ऑन साईडला स्वीप करणं, फ्लिक करणं थोडंसं कठीण जाईल आजच्या दिवसानं, ज्या अनुषंगानं खेळपट्टी आतापर्यंत खेळली आहे. चौथ्या षटकातील अंतिम बॉल 5व्या षटकातील, आणि बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक स्वप्नीलचं, आणि 5 षटकं मैदानावरती संपली आहेत आणि 5 षटकं संपल्यानंतर स्कोर धावफलकावरती झालाय 36 झालेत. अजून जर 10 ते 12 येत आहेत, नक्कीच एक चांगलं सन्मानजनक लक्ष स्कोर कार्ड वरती उभं केलं जाऊ शकतं. ते म्हणजे या ठिकाणी टीम आपण पाहताय मनाचे राजे वेडी संघाच्या माध्यमातून. सहा वाजून अगदी आपण पाहिलं होतं, पहिला बॉल पडला होता तो म्हणजेच 8 मिनिटांनी, आणि 1 मिनिट तुम्ही या ठिकाणी फक्त एक्स्ट्रा वापरला. अंपास 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. 1 मिनिटाची किंमत प्रत्येकासाठी या टुर्नामेंट मध्ये मोठी आहे, कारण 6 वाजून मिनिटं झाली आहेत 35. पाणी हवे घेऊन जाऊ शकता तुम्ही, प्लस देखील जाऊ शकता, काही हरकत नाही आहे, कारण ड्रिंक ब्रेक. मॅगी पाणी घेऊन जायला लागतो, बॅटिंग डबल दिली तर जाईल. षटक हाताळण्यासाठी प्रथमेश पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज झाले. मग सर तुम्ही उल्लेख केला होता ईशान किनीला का आणला नाहीये, कारण आताचं षटक ज्याला हाताळलं गेलं स्वप्नील किनीने 14 धावा खर्च केल्या. जर ईशान आला असता तर आणखीन कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला असता. ईशान किनी आपण पाहतोय नाही, अगदी आपण असं नाहीये की ईशाननं चांगला स्पेल टाकलाय म्हणून आपण स्वप्नीलला कुठेतरी डावळू शकतो. तो देखील तितकाच प्रतिभा संपन्न गोलंदाज, बट आज दिवस होता नितीन सर ईशानचा, त्यामुळे डिझर्व करत होता सेकंड स्पेल. टीमची टोटल धावफलकावरती एक चांगल्या स्टेजला आहे. 5 ओव्हरमध्ये 36 झालेत, बरोबर ना. जर या ओव्हरमध्ये 14 ते 15 आल्या तर मॅचला मजा आली. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. जे जमलं नाही ना ओपनर्सला, वन डाऊन बॅटर्सला, सध्या ते मिडल ऑर्डरचे फलंदाज या ठिकाणी करून दाखवतात जय.
आणि जयच्या बॅट मधून येतोय. व्हेरी मच नीडेड फॉर 4 धावा. यशचं कौतुक करावं लागेल. 19 धावांचं योगदान दिलं या 40 धावसंख्येमध्ये. येणारे 5 बॉल आहेत. जय आपण पाहतायत सुंदर अप्रतिम फलंदाजी केलंय. सध्या संकटमोचक ठरला गेला आणि सन्मानजनक स्कोरच्या दिशेने सध्या वाटचाल करतोय. अजून 5 बॉलचा खेळ शेष आहे. धावफलक झाला 40. व्हॉट अ शॉट. यॉर्कर होता, त्याला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा येतोय षटकाराचा. मनाचे राजे वेडी ब्रँड आणि संघर्ष करत होती टीम मनाचे राजे. आणि आता फायनली चौकार षटकार फलंदाज जयच्या बॅट मधून येत आहेत आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 46. 46 आधी 4 त्यानंतर 6 धावा झालेत 46. 2 बॉल मध्ये 10 आलेत. सुंदर अप्रतिम बॅटिंग केलंय. 46 आणि 46 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणि आपण पाहतोय पहिला चौकार दुसऱ्यानंतर षटकार या सुरुवात झाली या गोलंदाजाची आपण पाहतायत. सगळ्या टीमला रिक्वेस्ट आहे आपले 9च्या 9 खेळाडू प्लस डगआउट मध्ये कंपल्सरी असतील याची काळजी घ्या. षटकार त्यानंतर एक सिंगलचा प्रयत्न आणि एक सिंगल या ठिकाणी घेतलेली नाहीये कारण स्ट्राईक स्वतःकडे जयला ठेवायची आहे. सिंगल सहज बनू शकली असती पण जयला माहिती आहे त्या 3 बॉल मध्ये जर एखादा बॅट वरती आला ना तर मनाचे राजे वेडीला जिथपर्यंत पोहोचायचं ते टार्गेट मनाचे राजे टीम सेट करू शकते. आणि आता चालला बॉल मागे. बीट झालेत फिल्डर आणि कीपर आणि सीमारेषा बाहेर. मिडील धावा. हा येतो लकी 4. 4 चौकारानं स्कोर जाऊन पोहोचलाय 50 धावा. मॅजिकल जे टोटल आहे ना आजच्या दिवसामध्ये तिकडे मनाचे राजे पोहोचले. अजून 2 बॉल बाकी आहेत. मागचा सामना 60चं डिफेंड विठ्ठलवाडीनं 20 धावेच्या फरकानं केलं आणि इथे जर आता 4 ते 5 आल्या आपण म्हणूयात सन्मानजनक नाही एक मोठं लक्ष स्कोर कार्ड वरती लावलं. शफल झाले. फुलटॉस होता व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. आता सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. आता घडतंय काय फायनली जयला परतावच लागलंय. इकडे नाही तर तिकडे विकेट कुठेतरी जाणार होती बट फिल्डिंग टीम विराथनला देखील जयचीच हवी होती आणि ती मिळाली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर्स आउट होतात. चांगली बॅटिंग केली आहे जयने. एकदा टाळ्या नक्की बनतात प्लस डगआउट जयसाठी. खूप चांगला तो खेळलाय. चला एक डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू. अंतिम बॉल अजूनही पहिल्या डावातील बाकी आहे. दिशेनं जाऊयात. अंतिम बॉल ऐकूयात नितीन सरांना आणि दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचं. चला शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 50 रन्स. 51 धावा 51 रन आपण पाहतायत. जबरदस्त बॅटिंग केले. 29 धावांचं योगदान राहिलंय जय आपण पाहतायत. इथून 2 ते 3 धावा ऍड केल्या जातील का. शेवटचा बॉल आहे. 51 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हो डॉट बॉल. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज धावपच्या स्वरूपात बाद होईल आणि धावसंख्या एकंदरीत 6 षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल मनाचे राजे आपण पाहतायत 51 धावा. 52 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे जोडले जातील ओमी सर. चला दोन्ही टीम कॅप्टन त्वरित यायचंय आणि ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल. शिवनेरी चषक आणि शिवनेरी चषकाचं पर्व 5 आणि दुसऱ्या डे नाईटच्या खेळामध्ये आपण सर्व आहात आणि व्यासपीठावरती आपल्या सोबत आदरणीय सदानंदजी किणी साहेब जे उप सरपंच त्या सोबतीने सदस्य सातत्याने अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय.
सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते काम करतायत आणि एक युवा नेतृत्व म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांची मोठी भूमिका आहे. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत आणि वेलकम आहे दादा. त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही कॅप्टन लक्षात असू द्या, 6 ओव्हरची मॅच आहे. बरोबरी सुटली सुपर ओव्हर, पर इनिंग एक DRS आहे, बॅटकट आणि लेग बिफोर विकेट या 2 गोष्टी सोडून तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तो कॉल करू शकता. त्या सोबतीनं मैदानावरती तुम्हाला 12th मॅन मॅच सुरू होण्याच्या आधी कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये असायला हवा. कॉइन स्पिन केला जाईल, कॉल करतील कॅप्टन. आणि इट्स अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकला या ठिकाणी. दोन्ही आय थिंक एकाच विभागातून एकाच गावाला बिलॉंग करणाऱ्या टीम्स आहेत. एकमेकांच्या विरुद्धच खेळायचं आहे. नाणेफेकी आता या ठिकाणी तू जिंकली आहे. निर्णय काय? फील्ड. 6 षटकांची मॅच आहे. कसं वाटतं शिवनेरी चषक ज्यावी आमंत्रित खरं तर खूप साऱ्या टीम्स इकडे असतात, बट आज तुम्हाला संधी मिळते आणि जवळजवळ आज खार्डीमधून 3 संघ पूर्ण गावच येत आहे असं म्हणायला हरकत नाही. समोर भाऊ खार्डीचा संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही फिल्डिंग घेतली आहे. कुठपर्यंत थांबवलं जावं आणि काय वाटतं आज कुणापासून धोका आहे? असं काही नाही, गावातला संघ आहे समोरचा पण. आणि शिवनेरी चषकाची म्हणजे आतुरता होती. पूर्ण आमची गावाची टीम नाही, फक्त एका पाड्यामधून आहे. पाड्यामधून पाहायला गेलं तर मोजकी 12-15 पोरं आहेत. असं काही नाही, ते पण जिंकले तरी सारखंच, आम्ही पण जिंकलो तरी सारखंच. 50 ते 60 धावांचा टार्गेट असेल. बट पूर्ण वर्षभर आहे ना हा विजय प्रति नक्कीच टीमला ऐकावा लागेल, यात शंका नाही आहे. शिवनेरी चषकची एक्साइटमेंट जसं त्यांना सांगितलं की आज फक्त त्यांचा जो विभाग आहे किंवा त्यांचा जो पाड्यावरचा ग्रुप आहे तो घेऊन ते खेळत आहेत. तुम्ही ऑलवेज तुमच्या पूर्ण साईडला घेऊन खेळत असता. चांगला स्क्वॉड. काय वाटतं 6 ओव्हर आज विकेट ज्या अनुषंगाने खेळती आहे, रन्स थोड्या कमी बनतात, काय वाटतं किती बनवल्या जावा जेणेकरून तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट एक चांगला टार्गेट सेट करू शकता? 70+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज शिवजयंतीचा दिवस, शिवनेरी चषकामध्ये खेळण्याची संधी देखील मिळते. शिवनेरी चषक आणि इकडे खेळणं म्हणजे सोनेरी क्षण. कसा अनुभव घेता तुम्ही शिवनेरी चषकाचा? आतुरताच होती, कारण की सफाल्या भागामध्ये नाईटच्या टुर्नामेंट फार कमी होतात, तर नाईटला खेळण्याची मजाच वेगळी. नक्कीच दोन्ही कॅप्टनला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मित्रांनो, आज तिथीनुसार शिवजयंती आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. तर नक्कीच एकदा जयघोष व्हायलाच पाहिजे. छत्रपती क्रीडा नगरी दुमदुमलीच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बॉक्स मध्ये जाण्याआधी एक सन्मान आपण करतोय. सदानंदजी किणी साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. रुपेशदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. तर रुपेशदादा किणी यांना विनंती आहे, आवर्जून मागच्या पहिल्या पर्वापासून रुपेशदादा किणी यांच्या खांद्यावरती देखील शिवनेरी चषकाची जिम्मेदारी असते आणि दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान सदानंदजी किणी यांचा आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद, आपण आलात. शिवनेरी ग्रुपवरती, शिवनेरी चषकावरती आपण प्रेम देत आहात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. बदलाव तुकाराम मांगेला सर, वन ऑफ द ग्रेट लेजंडरी कॉमेंटेटर, क्रिकेटचं नॉलेज ज्यांच्याकडे अगदी प्रेक्षकांना खेळवण्याची ताकद ज्यांच्या आवाजामध्ये आणि त्यांच्या सोबतीनं लाईट गेलेली आहे. थँक्यू.
हॅलो. हो हो, क्लीन बॉल. फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतायत प्रत्येकाला हवीविषयी वाटणारी आणि प्रत्येकाला पसंत पडणारी अशी शिवनेरी चषक 2025चा खेळाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना होतोय. मनाचे राजे संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चामुंडा स्पोर्ट्स विरातन या दोन संघादरम्यान सामना. अनिकेत आणि आदित्य ही जोडी मैदानावरती उतरली होती. त्यानंतर पहिला विकेट लवकर गमावला तो टीमनं आणि पाठलाग करायचा 50च्या वरचा पाठलाग आहे. करेक्शन करणार होता आपण, कारण काही पेनल्टीचा देखील अवलंब झालाय. त्याच्यामुळे एक्झॅक्ट टार्गेट किती आहे 52. हो, पहिला तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. जोपर्यंत फील्ड करतील मिडॉनला एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सुरुवातीला जर आपण पाहिलं ना नितीनजी, तर तितक्या धावा येत नव्हत्या पहिल्या इनिंगला, पण जयची ती इनिंग आली आणि त्या इनिंगमध्ये मागच्यासारखं कहाणी ते 50च्या वर नेऊन ठेवले. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे त्यामुळे पेनल्टी जे ॲड झाल्यात आणि ते ॲड होऊन धावा झाल्यात धापालकावरती 8. हो, काय सुरुवात केलंय की नाही टिट फॉर टॅटचं उत्तर देतायत. सध्या आपण पाहतोय मनाचे राजे. जरी धावा कमी असतील तरी चांगला बॅटर रंगेल, कारण ह्या दोन संघांनी मागच्या 2-3 वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी केलंय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की टोटल मोठं नाहीये, पण मागे ज्या रन्स आले होते जयची ती इनिंग आली त्याच्यामुळे जी 50 धावांची वेस उलाढली ना, जो थोडासा टप्पा पुढे गेलाय त्याचा फायदा एक सायकोलॉजिकल विन जे म्हणूया, एक मनोवैदिक थोडासा हातभार त्याच्या टीमला लागू शकेल. आणि तेच आपण मैदानावरती पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापालकावरती येत्या 8 धावा धापालकावरती आहेत. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रणय सज्ज होतोय. स्ट्रायकर इनला फलंदाज सज्ज होईल नयनेश. पुढ्यातला चेंडू होता, पहिला कॉल झाला, पण कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा लेट रिॲक्ट केलं, उशिरा पण थोडंसं रिॲक्ट झालं आणि बरोबर त्याच्या डोक्यावरनं चेंडूला केलं होतं. जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धापलका 2 आकडी धावसंख्या 10 वरती पोहोचले. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहू शकता. 52 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. सुंदर प्रतिम सामना आपण पाहतात या दोन संघामध्ये. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द एका बाजूने, दुसऱ्या बाजूने मनाचे राजे वेडी या दोन संघामध्ये. यावेळी सफल झाल्यात आणि चेंडूला अगदी भिरकाव दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू होईल फरार. सीमा शबार. शिवनेरी चषक चौकार 4.
त्यांचं गुणगान गाणारं गाणं या चेंडू नंतर जो चौकार आला त्यानंतर आपण ऐकत आहात. या 4 धावांनी धावफलक पुढे झालाय. पहिल्याच्या षटकामध्ये 8 धावा आल्या, त्या मागच्या 2 चेंडूवरती 6 धावा झाल्यात. धावफलकावरती 14, 14 धावा धावफलकावरती आहेत. आणि या दोन्ही संघांविषयी नक्की तुम्ही जसे चर्चा केली की दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे, एकमेकांचा खेळ माहिती आहे, प्लस अँड मायनस माहिती आहेत. पण काय झालंय की ज्यावेळेला मोबाईलमध्ये ते कॅल्क्युलेटर आला ना, त्या कॅल्क्युलेटरच्या बटनावरती कधी कधी प्लस मायनस एकाच बटनावरती असतं, 2 वेळेला पंच करावं लागतं. तसा क्रिकेटचा खेळ आहे, बरोबर कधी प्लस करायचं कधी मायनस करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तोच प्लस मायनस वाला खेळ मैदानावरती आहेत. एक चौकार नैनेश बॅटमधनं पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल. क्रॉस बॅटेड चेंडूच्या वेगामध्ये बदल केला. आता लेफ्ट आर्मर आले, चेंडूला थोडीशी गती थोडीशी कमी केली आणि फिंगर रोल झाले. चेंडू कट झालाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 1.3 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 14, 14. विचिटचा प्रयत्न गली रिझन मध्ये फील्ड केला. या चेंडूला धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. प्रणय स्वतःला सावरतोय. आकुटप्याचा चेंडू पहिले जर पाहिलं तर फुलरने होता, दुसरा आकुटप्याचा चेंडू हाताळला गेला होता. त्यानंतर थोडासा वेगात बदल केला गेला आणि त्यामध्ये चकित करतोय ते फलंदाज नैनेशला. करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या कडेला. 3 चेंडू निर्धाव, 3 डॉट बॉल, डॉट 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 3 निर्धाव चेंडूनं कमबॅक केले प्रणयनं. 1.5 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 14, पाठलाग आहे 52 धावांचा. कौतुक करावं लागेल प्रणय शेलार. आपण पाहतात पहिल्या 2 बॉल मध्ये 6, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल. सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला गेला आहे. कौतुक करावं लागेल. लगातारचे 4 बॉल डॉट म्हणजे 6 बॉल मध्ये धावा खर्च केल्या. 6 एकूण 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 14, 2 गडी बाद. आणि पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर असं वाटलं की नैनेश थोडंसं डिफेन्सिव्ह मूड मध्ये आहे का काय, थोडासा बचावात्मक पवित्रा त्याने स्वीकारला गेला होता. आणि त्याच वेळेला प्रणय आक्रमक आला. गोलंदाज म्हणून थोडंसं अटॅकिंग केलं गेलं, व्हेरिएशन दिलं, विविधता दिली, वैविधता त्याने दाखवली होती. आणि ते वैविधता दाखवत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 14, 14 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. समीकरण इंटरेस्टिंग आहे जे बरोबर आता आपल्या स्क्रीनवरती येणार आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडूमध्ये इथून जर पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता आहे. 24, 40, 34 असं समीकरण सध्या मैदानावरती 38. 24 बॉल 38 धाब्यांची आवश्यकता असेल म्हणजे अजूनही सामना बॅलन्सिंग, दोन्ही बाजूने समान संधी असेल. इथून विकेट जर प्राप्त करतायत तर आणखीन चांगली फलंदाजी होईल मनाची राजाच्या बाजूने. पण ही पार्टनरशिप जर बिल्ड करतायत तर चामुंडा स्पोर्ट्स विधातात या मॅच वर आपली पकड जमा करेल. सर अमर पाटील जॉईन झालेत डिजिटल स्कोरर. आपण पाहतायत मॅन्युअल स्कोरर सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी चांगली असते. परंतु शिवनेरी चषक मध्ये आपण पाहतो शेखर गणी हेही चांगले गुणलेखक आहेत, त्यांचे कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा सरबेश हो क्रॉस बॅटने करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे जय. आपण पाहतायत सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 रन 15 धावा धावफलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर कमबॅक करण्यासाठी एक मोठा फटका पाहिजे. पहिल्या षटकातील 2ऱ्या चेंडूवरती चौकार, 2ऱ्या षटकातील 2ऱ्या चेंडूवरती चौकार, आता 3ऱ्या षटकातील 2रा बॉल आहे. मागे दोन्ही षटकामध्ये 2ऱ्या बॉलवरती 4 आलाय चौकार. आणि आता षटकार पहिल्या षटकातील 2ऱ्यावर चौकार, 2ऱ्यामध्ये 2ऱ्यावर चौकार आणि 3ऱ्यामध्ये 2ऱ्यावरती 6 षटकार. स्वागत असेल. तुम्ही उल्लेख केला होता मागच्या 2 ओव्हर्स मध्ये 2ऱ्या बॉलवर 2 चौकार आल्या होत्या, परंतु इथून षटकार आलाय आणि धावसंख्येला अगदी सुस्थितीमध्ये पोहोचवलाय. 21 धावा, 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून गिअर चेंज करेल का चामुंडा स्पोर्ट्स विराथन की कमबॅक करेल, एखादा आणखीन एक धक्का देईल का मनाची राज्य पेटी टीम. मागच्या 5 चेंडूवरचा तो थोडासा क्रम होता ना डॉट बॉलचा सिंगल रनचा, तो तोडलाय, तो थोडासा तोडलाय या 6रनं. गोलंदाज पुन्हा एकदा मार्क वर सज्ज होतोय सरबेश.
हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा मिळेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. एका बाजूने ताबट सुसाट निघाले होते परंतु चांगली कॉलिंग म्हणेन सिंगलनं इथे थांबवलं गेले. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 22 रन 22. बघा तुम्हाला 2 धावा करायची आता. इन फ्रंट ऑफ द विकेट आला होता, समोर चेंडू आला होता, त्यावेळेला तुम्ही पटका केला ना ज्ञानेश, त्यावेळेला पहिली धाव करताना लाऊड कॉल करा की 2 घ्यायचे आहेत. शेवटच्या क्षणी मन नाही बदलता येणार. इथे मन बदललं तर तुम्ही तो जो बदल घडवण्यासाठी मैदानावरती आलात ना तो बदल घडवता येणार नाहीये. कारण चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तो पिक केलं होतं त्या चेंडूला आणि ते कौतुक करेल ते दुसऱ्या बाजूच्या फलंदाचं अनिकेतचं, कारण त्याने योग्य वेळेला नोचा लाऊड कॉल त्याने देखील केलाय. लोचा लाऊड कॉल का केला होता, का सांगितलं होतं बाबा थांब थांब मी मारतोय, आणि त्याच करता त्याने सांगितलं होतं. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. ज्या गाण्याने वाढायला लावलं की सामे आणि बिलकुल सामने केलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, षटकार. सुंदर बॅटिंग पाहतोय आपण मिस्टर रिंकीच्या बॅटमधनं षटकार आलाय. टीमची टोटल पाहिली तर 28 धावा. पुन्हा एकदा सर्वेश इथून कमबॅक करेल का, कमबॅक करेल का क्षेत्ररक्षक झेल खाली आहेत, उलटा झेल आणि सूर्य झेल टिपला गेलाय. फलंदाज तंबूच्या चला बॅक टू द पॅव्हलियन. अनिकेत गॉन. मध्ये येतोय म्हणजे एका बाजूने जीत नाव आहे तर दुसऱ्या बाजूने जयी आहे. तुकाराम सर बघूया कोणाचे जय हो होतोय, जय हो कोणाचा होतोय आणि जय जयकार कोणाचा आहे. ऐसे ही नहीं, बिना कुछ जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ किए जय जयकार नाही. काहीतरी करावे लागणार, काहीतरी. एकदा तुम्हाला गोलंदाजी दिले तर गोलंदाजीमध्ये दाखवा, फलंदाजी मिळाले तर चांगलं अटॅकिंग करून दाखवा. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज स्ट्रायकरला सज्ज आहे. फ्रंटफुट वरती केऊ का बॅकफुट वरती, आगे केले पीछे केले, पुढे जाऊ मागे जाऊ, या द्विधा मनस्थितीमध्ये होते. आगे वाले को पीछे नहीं खेल सकते, पीछे वाले को आगे नहीं खेल सकते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 28. अर्धा पल्ला झालाय, बरोबर अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या धावा म्हणजे 26 दुनी 52 होतात, पण 28 झाल्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या बरोबर. इथून जर पाहिलं तर 24. 18 चेंडू 24 धावा. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे, त्या दिशेने नंतर येणार आहोत. तो देता कती आपण आता सध्या छावा चित्रपट आहे, त्याचं सुद्धा भरपूर ट्रेडिंग आहे आणि भरपूर गोष्टी इतिहासामधल्या ज्या कदाचित आपल्याला सुरुवातीला इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकवलेल्या नाहीयेत, अशा गोष्टी आता त्या सिनेमाच्या रूपानं समोर आलेल्या आहेत. आणि खरा इतिहास, राजांचा खरा इतिहास आता सर्वांच्या समोर आलाय. 18 चेंडू आणि धावा करायच्या त्या 24. गोलंदाज गोली मार्कवर टॉस बॉल बॅट करण्याचा प्रयत्न केलाय. डीप वरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. जय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकदा परिपूर्ण केली जाईल. जीत पाटीलसाठी मात्र पारितोषिक आले. प्रत्येक षटकांसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज सचिनजी केणी यांच्या माध्यमातून असेल. इथून सामना थोडासा सोपा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये फक्त 8 धावा जमवायच्या आहेत, परंतु विकेट्स खूप महत्वाचं असेल. बदलेल मी त्या दिशेने मी येणार, कारण शेखरजी यांनी देखील उल्लेख केला होता की बाबा मागच्या 3 षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती काहीतरी घडलंय. चौकार आलाय, षटकार आलाय, या चेंडूवरती नाही घडलंय. डिफेन्सिंग पद्धतीनं या चेंडूला
खेळला गेला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, नो डाऊट मागच्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. थोडासा ॲडव्हान्टेज आहे, पुढे सरकलेला आहे तो बॅटिंग करणारा संघ. पण क्रिकेटचा खेळ आहे. 2-4 चांगले चेंडू, 1-2 विकेट, मॅचमध्ये पुन्हा एकदा येऊ शकेल हा क्षेत्ररक्षण करणारा संघ. आणि तो येणार नाहीये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे बॅट्समनला. हो हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू. थोडासा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. पंचाकडे लाहूट अपील जरूर केली होती, परंतु पंच सहमत नाही आहेत. कारण त्यांनाही माहिती आहे महत्वाचं विकेट आहे. इथं जर विकेट्स प्राप्त करताय थोडासा प्रेशर समोरच्या टीमवर टाकता येईल, परंतु डॉट बॉल आलाय. धावसंख्या एकदा स्थिरावली गेले नाही, म्हणून मी उल्लेख केला की 3 ते 4 डॉट बॉल, 1 ते 2 चेंडू, 1 ते 2 विकेट जर आले तर मॅच मध्ये येईल. म्हणून काय करायचं आहे की आता फलंदाजाला देखील विचार करायचा आहे की आपण कुठल्या टप्प्यावरती आहोत. बरोबर, मॅचच्या कुठल्या क्षणाला आपण आता फेस करतोय तेही त्यांना माहिती पाहिजे. आडव्या बॅटनं आडे तेडे दे घुमा के चाललाय मैदानावरती खेळ. पण आता 2 बॉल डॉट आल्यात. जसं मी उल्लेख केला होता की आता एक डॉट बॉलनं समीकरण बनवू शकतं तर बिघडूही शकतं. मागचे 2 चेंडू निर्धाव आल्यात. नैनेशने चांगली बॅटिंगही केली आणि डॉट बॉलही आमचे स्कोर दाखवतायत की 6 डॉट बॉल आलेत या इनिंग मध्ये. हो हो हो, आता मात्र वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटने धावा येत नाही, तर उलटा पुलटावाला मामला केला होता, परंतु बॅटला बॉल लागत नाहीये. तुकाराम सर, नक्कीच ती चिंतेची बाब आहे. म्हणून मी म्हटलं ना, आडे तेडे दे घुमाके असं खेळण्याचा प्रयत्न. या साईडला त्या साईडला पहिला स्वीप केला ऑन साईडला, रिव्हर्स स्वीप केला ऑफ साईडला. आणि प्रणय बरोबर असंच घडलं होतं. प्रणयनं पहिलं षटक हाताळलं होतं, दुसरं षटक शेवटचे 4 डॉट बॉल हाताळले होते. शेवटचे 4 निर्धाव चेंडू हाताळले होते. आताही 3 डॉट बॉल आलेत. आणि नैनेश स्ट्रायकर एंडलाय 4-4 प्रणय. आणि अशा खेळीनं तुमच्या खेळाला 4 चांद देखील लागतील. 4 षटकांचा खेळही संपलाय. आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा झाल्या धापालकर. या षटकामध्ये 2 धावा आल्यात. 2 धावा आल्यात. आता समीकरण बनले की बिघडले, घडलंय बिघडलंय काहीतरी झालंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहे धापालकरती 30, 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 22-22. एक धूल, हलकीशी धून सुभाष यांची ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. त्याने मात्र पलटवार केला या मॅच मध्ये, कारण 8 धावा प्रति ओव्हर होत्या. आता मात्र रिक्वायर्ड 11 धावा प्रति ओव्हर जातील. 12 बॉल आणि 22 ची आवश्यकता असेल. आता बघा नितीन, 12-22 इथून सफाळ्यावरनं विरारसाडीला गाडी आहे का सफाळ्यावरनं पालघरला गाडी आहे हे माहिती आहे, पण पकडायची आहे. ही ऑन टाइम असते, कारण डहाणूवरनं सुटणाऱ्या बऱ्याचशा लोकल ऑन टाइम असतात. विरारवरनं कधी कधी लेट होतात क्रॉसिंग मुळे, पण या साईडनं ऑन टाइम तुम्हाला खेळायचं आहे. 12 चेंडू 22 धावा ऑन टाइम. आकुटप्यात चेंडू शॉट ऑन पूल केला मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचे. 31-31 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू मध्ये करायचे आहेत 21-21. 11 बॉल 21 ची आवश्यकता. नैनेशने स्वतःवर विश्वास जरूर दर्शवलाय, परंतु चांगले बॅटिंग करावे लागेल. नैनेश स्वतः कॅप्टन, इथं कॅप्टन पारी खेळावे लागेल नैनेशला. उन्नत पुन्हा एकदा पुढील बॉल. हो हो, मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बॅटचा रडवा चेंडू आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत, एकदा मिळेल दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा पाहता इथून पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 33 रन 33. बघा, एकत्र येणं ही सुरुवात असते आणि एकत्र काम करणं ही प्रगती असतं. आता उन्नत आहे तर उन्नती तिथेही करायची आहे. प्रगती त्याला साधायची आहे. प्रगती साधायची आहे. जे केलं होतं काम जर आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये प्रणयनं ते चालू ठेवायचं आहे. आणि मागे झालेल्या चुका, मागे झालेल्या मिस्टेक इथे नैनेशना देखील दूर करायचे आहेत. मागे काय घडलंय फ्लॅशबॅक मध्ये जाऊ नका, पुन्हा एकदा पाहू नका, पुढे जाण्याचा विचार करा. जास्त मागे वळून पाहिलं तर मान थोडीशी अडकळते, पुढे जाता येत नाहीये. तसंच जास्त मागे वळून बघू नका, पुढे जाण्याचा प्रयत्न करा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 ची आवश्यकता आहे. मॅच 19-20 वाला आहे. या बाजूला त्या बाजूला जाणारा मॅच. आकुटप्याचा चेंडू, मागे बघू नका, पुढे जा, पुढे 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 आणि 1 पाऊल पुढे चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार. थँक्यू
विकास किणी मात्र खुश असतील, त्यांच्या मेंटॉर आहेत 40+ त्यांचे हाताळले जातात. तदनंतर मनाचे राजे आपण बघतो शुभमजी पाध्ये साहेब आहेत, त्यांचे मेंटॉर श्री मनाचे राजे. दोन्ही बाजूने आग लागलंय असं म्हणायला हरकत नाहीये तुकाराम सर. दोनों तरफ आग बराबर केलं की 1 2 6 आणि सांगतात भरपूर बाहेर आहे. आज समांतर याचा अर्थ धावाले अवंतर आणि अवंतर धावेने या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. 10 धावा आल्यात, 12 धावांची आवश्यकता आहे. बरोबर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज खुली मार्कवर उडणार. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू होईल फरार, सीमारेषा पार. हाय तो शिवनेरी चषक चौकार 4. चव्वेचाळीस धावा स्कोर कार्डवर आहेत. सुंदर पलटवार केलाय आपण पाहू शकताय. नैनेश मधल्या काळामध्ये थोडासा स्ट्रगल करत होता, त्यानंतर चांगली बॅटिंग केले आणि आपल्या बाजूने मॅच चुकवण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय. अजूनही मॅच संपली नाहीये. इथून एखादा विकेट वेडी टीम साठी. हो मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. या स्ट्रोक मध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6. जम चुकी आहे. आता कहाणी 7-2 वाली नाही, 2-7 वाली आहे. म्हणजे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होईल. फलंदाज ज्ञानेश ऑन स्ट्राइक. हल्क्या दाना थोड़ा पुश करो और 2 रन लेके खुश रहो. पुश करो और 2 रन लेके खुश रहो. आणि ही खुशी आपल्या टीमला देखील केली आहे. चामुंडा स्पोर्ट विरातांना हा सामना जिंकलाय, ज्याच्यामध्ये ज्ञानेशची इनिंग फार महत्वाची आहे. मॅच मध्ये आपण बघू शकता मनाचे राजे संघाने केले 51 धावा, त्याच्यामध्ये जयची 29 10 चेंडूमध्ये 29 धावांची इनिंग.